पाठ 16वा नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय किंवा नैसर्गिक संसाधनांचे कसे जतन करायला पाहिजे. नैसर्गिक साधनांची विविध उदाहरणे कोणकोणती आहेत. आपल्याला निसर्गामधून अनेक पदार्थ मिळतात, त्यातून आपले वेगवेगळे दैनंदिन जीवनाच्या गरजा पूर्ण केल्या जातात. पृथ्वीवरील दगड, माती, खनिजे, हवा, वनस्पती व प्राणी हे सर्व म्हणजेच एक निसर्गातून मिळणारी साधन संपत्ती म्हणून ओळखली जाते. शिलावरण म्हणजे काय. शिला म्हणजे दगड, दगडाचे जे आवरण असन त्याला शिलावरण असं म्हटलं जातं. भूकवचावरील साधन संपत्ती पृथ्वीच्या शिलावरणाचाच भाग जमीन व त्यातील कठीण कवच असे बनलेला आहे. शिलावरण म्हणजे एक जिन्सी नसून अनेक प्रकारच्या खडकांनी बनलेले भूकवचातील साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश पाहायला मिळतो. खनिजे आणि धातुके मिनरल्स हे जे असतात तर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये खनिज संपदेला अत्यंत महत्त्व असतो. पर्यावरणापासून किंवा पर्यावरणातील जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्यांचं मोठं स्थान आहे. आणि मग या स्थानाला निसर्गातून आपल्याला वेगवेगळे जे काही मिळतंय धातुके संसाधने संपदेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांना ही खनिजे तयार केलेली असतात. पृथ्वीच्या पोटातील खडक महत्त्वाचे खनिजांनी बनलेले असतात. खाणकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध करून देता येतात. उदाहरणार्थ निसर्गात धातू मुक्त स्थितीत आढळतात. सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनियम आणि बिस्तम बहुतेक सर्व धातू संयुगाच्या स्वरूपामध्ये आढळतात. या खनिजामध्ये धातूंचे प्रमाण जास्त असते, त्याला धातूक असं म्हणतात. धातू किफायतशीररित्या मिळवले जातात. विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार, लांबी, छटा यावरून खनिजाचे गुणधर्म स्पष्ट करताना पाहायला मिळतात. धातुकापासून धातू मिळवण्यासाठी त्यांचे निष्कर्षण आणि शुद्धीकरण केले जातात. धातुकामधील वाळू व मातीची अशुद्धी हे बाहेर काढले जाते आणि त्यापासून नवीन धातू तयार करताना पाहायला मिळतात. खनिजे कशी तयार केली जातात. भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लावारस थंड झाल्याने त्यांच्या स्फटिकात रूपांतर होऊन खनिज निर्मिती तयार केली जाते. जसे की मॅग्नेटाईट बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायी रूप व स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज निर्मिती केली जाते. जसे हॅलाइट आणि जिप्सम. तापमान व दाब यांच्यातील मोठ्या बदलामुळे खनिज एकातून दुसऱ्यामध्ये रूपांतरित होत असताना पाहायला मिळतात. जसं की हिरा आणि ग्राफाईट. काही सजीवापासून असेंद्रिय सजीवांची निर्मिती होते. उदाहरणार्थ संरक्षणासाठी तयार केलेल्या शरीरावरील कवच जसे शंख आणि शिंपले, मासांची हाडे इत्यादी म्हणजे शंख शिंपला तयार होताना पाहायला मिळते. गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण. अधातू खनिजे, धातू खनिजे आणि ऊर्जारूपी खनिजे. धातू खनिजामध्ये आभ्रक, गंधक, जिप्सम आणि पोटॅश, ग्राफाईट, हिरा व फेल्डस्पार हे अधातूमध्ये पाहायला मिळतात. तर धातूमध्ये लोहे, सोने, चांदी, कथील, बॉक्साईड, मॅग्नीज, प्लॅटिनियम आणि टंगस्टन हे धातू खनिजे आहेत. तर ऊर्जा स्वरूपी खनिजामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू. रत्ने आणि रत्न सम खनिजे, हिरा, माणिक आणि नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन अशी काही महत्त्वाची खनिजे रत्न स्वरूपात वापरली जातात. त्यांना मोठी मागणी देखील आहे. तुम्हाला माहीत आहे का, भूगर्भामध्ये मिठांचे साठेही सापडतात. हे खनिज मीठ, सैंधव किंवा सेंदलोन या नावाने जेवणात किंवा औषधामध्ये वापरले जातात. काही प्रमुख खनिजे धातुके. लोह खनिज अशुद्ध स्वरूपामध्ये सापडणाऱ्या लोखंडास लोह खनिज असे म्हटले जातात.
टाचणीपासून व अवजड उद्योगापर्यंत विविध साहित्यामध्ये लोखंड वापरले जातं. उदाहरणार्थ शेजारी काही अवजारांचे रूळ, रेल्वे रूळ इत्यादी दाखवलेले आहेत. मॅग्नेटाईट, हेमेटाईट आणि लिमोनाईट तर सिडेराईट असे 4 लोह खनिज पाहायला मिळतात. तर मॅग्नीज खनिजे कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. तर मॅग्नेशियम संयुगाचा वापर औषधी तयार करण्यासाठी केला जातो. काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी सुद्धा केला जातो. विद्युत उपकरणामध्ये मॅग्नीज वापरले जातात. तर बॉक्साईड हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहेत. यामध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण 55%, तर बॉक्साईड या प्रामुख्याने ॲल्युमिनियम ऑक्साईडपासून बनवलेले असतात. ॲल्युमिनियम हा धातू वीजवाहक, उष्णतावाहक व त्याची घनता कमी आहे. त्यामुळे विमाने व वाहतुकीचे साधने, विद्युत तारा यामध्ये प्रामुख्याने वापरले जातात. ॲल्युमिनियम हा धातू हलका वजनाने असल्यामुळे व जंग लवकर न लागल्यामुळे लवकर गरम होतो आणि लवकर थंड होतो, म्हणून विजेसाठी वापरतात. हलका असल्यामुळे विमानामध्ये स्पिअर पार्ट तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. तांबे हे लोह आणि इतर खनिजाच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. तांबे हे शीघ्र विद्युत वाहक असल्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने इत्यादी भांडी व मूर्ती निर्मितीमध्ये केला जातो. तर अब्रक हे विद्युतरोधक असल्याने त्याच्या थराच्या जाडीवर त्याची किंमत ठरली जाते. औषधे, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अब्रकाचा उपयोग केला जातो. इतिहासपूर्व काळामध्ये धातू खनिजांचा वापर केल्यामुळे विविध युगांना विविध नावे अशी प्राप्त झालेली आहे. तर इंधन म्हणजेच फ्युअल. इंधन म्हणजे काय? इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल यांना इंधन म्हणतात. कोणकोणत्या नैसर्गिक साधनांचा आपण इंधन म्हणून वापर करत असतो? दैनंदिन वापरामध्ये वीज निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना इंधन असे म्हणतात. ही इंधने स्थायू, द्रव आणि वायू अशा अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर दगडी कोळसा, कोल लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगले जमिनीत गाडल्या गेली. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता याचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतीचे रूपांतर हळूहळू इंधनामध्ये झाले. त्या वनस्पतीच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार झाला. त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन म्हणजेच दगडी कोळसा असं सुद्धा म्हटलं जातं. दगडी कोळसा हा खाणीमध्ये सापडतो. पीट आणि लिग्नानाइट, ब्राऊन कोल आणि ब्युटिमिनस कोल, आथ्रासाइट हे दगडी कोळशांचे प्रकार आहेत. अँथ्रासाइट हा एक उच्च प्रतीचा कोळसा म्हणून ओळखला जातो. दगडी कोळसा हा एक प्रकारचे कार्बनचा साठा असून त्यापासून उष्णता, ऊर्जा मिळवण्यासाठी तो जाळला जातो. उष्णता वीज निर्मिती केंद्रामध्ये दगडी कोळशाचे इंधन म्हणून वापर करतात. तसेच त्यांचा उपयोग बॉयलर्स व रेल्वे इंजिन चालवण्यासाठी सुद्धा केला जातो. दगडी कोळशाचा उपयोग स्वयंपाकासाठी किंवा विटा भाजण्यासाठी वीट भट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. औद्योगिक विकासामध्ये दगडी कोळसा या ऊर्जा साधनांचा महत्त्वाचा योगदान दगडी कोळशाला मिळालेला आहे. कोळशापासून प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस ह्या वायू इंधनांची सुद्धा निर्मिती केली जाते. निरीक्षण करा आणि चर्चा देखील करा. लाखो वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी आणि आता खनिज तेल, नैसर्गिक वायूंची निर्मिती कशी झाली असावी हे आपल्याला या चित्राद्वारे पाहायला मिळेल. खनिज तेल व नैसर्गिक वायू निर्मिती कोण काय करते? तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची ONGC स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ते भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालया अंतर्गत कार्य करतात. ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल व वायू संशोधक व उत्पादन कंपनी असून तिचे मुख्यालय डेहराडून, उत्तराखंड येथे आहे. ONGC द्वारे भारतात सुमारे 77% कच्च्या तेलांचे, सुमारे 62% नैसर्गिक वायूंचे उत्पादन केले जाते. व्यावसायिकरित्या भारतामध्ये भूगर्भातील 7 तेल साठ्यापैकी 6 तेल साठ्याचा शोध ONGC या यशस्वीरित्या केला आहे. तर खनिज तेल आणि खनिज तेलापासून जे काय मिनरल्स ऑइल बनतात, जमिनीखाली गाडलेल्या सेंद्रिय घटकांच्या विघटन क्रियेतून तयार झालेल्या द्रवरूप इंधन म्हणजेच खनिज तेल होय. लाखो वर्षापूर्वी समुद्र
जीव मृत झाल्याने ते समुद्राच्या तळाशी गेले. त्यांच्यावर माती आणि वाळूचे थर जमा झाले. दाब व उष्णता यामुळे मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलामध्ये रूपांतर झाले. खनिज तेल हे भूगर्भातून विहिरीद्वारे काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने पकाश्म शेल, वालुकाश्म व चुनखडक यामध्ये भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीवर सापडले. तेल हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते. ते हिरवट तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधकाची संयुगे असतात. तेल विहिरीच्या माध्यमातून पेट्रोलियम उत्खनन करून प्रभाजी ऊर्ध्व पातनाने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियम पासून विमानांचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नेफ्ता, वंगण, डांबर हे घटक असतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून तर तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्य, कृत्रिम दागे याच्यासाठीही केला जातो. त्याचप्रमाणे नैसर्गिक जो वायू आहे, नैसर्गिक वायू हा महत्त्वाचा जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यामध्येच असतात. काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडले जातात. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन CH4 हा मुख्य घटक असतो, तर इथेन C2H2, प्रोपेन C3H8, ब्युटेन C4H10 हे आपल्याला अल्प प्रमाणामध्ये असतात. तर नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. हे इंधन वायू वाहिनीच्या साहाय्याने दूरवर वाहून नेले जाऊ शकते. मात्र वायू वाहिनींच्या जाळ्याअभावी त्यांचे रूपांतर उच्च दाबाखाली कॅप्रेट, नॅचरल गॅस, CNG, लिक्विड गॅस अशा त्याचा वाहतुकीमध्ये सुद्धा उपयोग करता येतो. CNG गॅसची वैशिष्ट्ये काय आहेत? सहज पेट घेतो. ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही. कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते. इतर प्रदूषके तयार होत नाही. सहजतेने वाहून नेता येतो. ज्वलनानंतर ज्वलनावर सहज नियंत्रणही ठेवता येते. माहीत आहे का तुम्हाला? जीवाश्म म्हणजे जीव बरोबर सजीवसृष्टी, अश्म म्हणजे दगड म्हणजे जीवाश्म, दगडात झालेले रूपांतर. जीवाश्म म्हणजे लाखो वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या सजीवांच्या मागे ठेवलेल्या आपल्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. काही वेळा सजीवांचे ठसे व कोळशांच्या दगडाच्या पृष्ठभागावर सुद्धा पाहायला मिळतात. खनिज तेलाला लिक्विड गोल्ड असे सुद्धा म्हणतात. दगडी कोळसा ब्लॅक गोल्ड असे सुद्धा म्हणून ओळखला जातो. भूगर्भातील खनिज संपत्तीपासून संपून गेली तर मानवाचे काय होईल याच्यावर देखील आपण विचार करायला पाहिजे. LPG गॅस अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्यांचे आकारमान 1/240 पट करताना त्यांचे द्रवात रूपांतर होते. दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड व पोलादी टाक्यामध्ये साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना त्यांचे परत वायूत रूपांतर होते. या वायूच्या प्रामुख्याने प्रोपेन व ब्युटेन हे 2 घटक 30-70 या प्रमाणामध्ये असतात. तो वासरहित असतो, परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर लगेच समजून घेऊन अपघात टाळावा यासाठी त्यामध्ये इथिल मरकॅप्टन हे तीव्र विशिष्ट वासांचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असतात. त्यामुळे LPGची गळती झाल्यास आपल्याला लगेच लक्षात येते, कारण त्यामध्ये मिसळलेला जो काही घटक असन तो घटक आपल्याला गळती झाल्याचे दाखवून देतो. नैसर्गिक वायू पर्यावरण स्नेही इंधन म्हणून ओळखले जातात. ते कसे? झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येमुळे इंधनांची मागणी वाढली आहे. मात्र जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहे. मानवी मागणींची पूर्तता करणे अवघड झाली आहे. हे संपण्याची भीतीसुद्धा आहेत. ऊर्जा संकट म्हणून ओळखल्या जातात. खनिज तेल व दगडी कोळसा हे जीवाश्म इंधनांच्या मर्यादित साठे असल्याने वाढती मागणी म्हणून
पर्यायी इंधनांचा वापर करण्यात येऊ लागला आहे. हायड्रोजन व जैव इंधने, मिथाईल किंवा ऊड अल्कोहोल, इथेनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी साधने म्हणून ओळखली जातात. वनसंपत्ती, फॉरेस्ट रिसोर्स आता काय आहे? जंगल म्हणजे काय? जंगलामध्ये खूप झाडं, वन्य प्राणी यांचा समावेश असतो. तर जंगलाचे कोणकोणते उपयोग आहे? जंगलापासून आपल्याला हवा, त्याचबरोबर ऑक्सिजन, काही औषध उपयोगी वनस्पती सुद्धा पाहायला मिळतात. वनस्पतीच्या विविध जातींना व्यापलेल्या सर्वसाधारणपणे विस्तृत प्रदेशात जंगल असे म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग हा जंगलाने व्यापलेला आहे. जंगलांची विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादन कार्य आहे. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे, मृदा धुपेला प्रतिबंध करणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे व पुरावर नियंत्रण करणे, बाष्पीभवनाचा वेग कमी करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, हवेतील वायूचे संतुलन राखणे, अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलाची आपल्याला खूप मोठी मदत होत असते. भूगोलच्या पाठ्य पुस्तकात तसेच इतर संदर्भ पुस्तकामध्ये भारतामध्ये असणारी विविध वने व त्यांनी व्यापलेली भूभाग आहेत याविषयी सुद्धा आपल्याला माहिती घेता येईल. उत्पादन कार्य, वनस्पती आडूळसा, खोकला, कफ दूर करण्यासाठी इतर बेल, अतिसारावर विलाज केला जातो. कडुलिंबू, सर्दी ताप यावर इलाज. तर सदाफुली अर्काचा कॅन्सरवर उपयोग केला जातो. दालचिनी अतिसार, मळमळ यावर विलाज केला जातो. तर सिकोना मलेरियावर औषध म्हणून याचा उपयोग केला जातो. अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, तुळस असे औषधी वनस्पती, त्यांचे उपयोग यांची यादी तयार करा. तुमच्या परिसरातील वनस्पती शास्त्राचे जाणकार आजी आजोबा यांची माहिती घेऊन तुम्हाला अशी भरपूर माहिती सुद्धा मिळवता येईल. तर लाकूड, लाकडामध्ये साग, सिसम, कडुलिंब, बाबूळ, सुबाबूळ या झाडापासून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. याचा उपयोग घरामधील लाकडी सामान, अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. तसेच बांधकामामध्ये सुद्धा केला जातो. जंगल संपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य सुद्धा मिळवली जातात. तर लेमन ग्रास, तर व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यापासून सुगंधी व अर्कयुक्त तेल सुद्धा तयार केले जातात. साबण व सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. याशिवाय विविध फळे व कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ आपल्याला जंगलापासून मिळवले जातात. रबराचा पुरवठा थांबला तर कोणकोणती सुविधांना संकट आपल्याला येईल? जंगलतोडी केल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतील? जंगलाचे संवर्धन कसे करावे? कमी वय असलेली झाडे तोडू नयेत. जेवढी झाडे तोडली जात आहेत त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करावी, त्यांची काळजी देखील घ्यावी. जंगल वापराबाबत असलेले कडक निर्बंध, कायदे यांचे नियम व पालन करणे गरजेचे असते. तर सागर संपत्ती, सागरापासून सुद्धा आपल्याला उपयोग होते. पृथ्वीवरील महासागर आहेत, हिंदी महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे, अरबी महासागर आहे. समुद्राचे पाणी खारट असून सुद्धा ते आपणास उपयुक्त कसे ठरते? सागराच्या पाण्यापासून आपल्याला मीठ उत्पादन तयार केले जातात. पृथ्वीवर जमिनीपेक्षा अधिक भाग सागराने व्यापला आहे हे आपण अभ्यासले आहे. महासागरातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. भरती व ओहोटीच्या वेळेत जे लाटा येतात आणि समुद्र प्रवाहाचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. याविषयी आपण मागील इयत्तेमध्ये भूगोल या विषयात माहिती घेतली आहे. सागर जलामध्ये सागर तळावरील व सागर तळाखाली विविध नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे आहेत. समुद्र आणि महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीला सागर संपत्ती म्हणतात. शंख, शिंपले, मासे, वेगळे औषध वनस्पती सुद्धा समुद्राच्या तळाशी आपणास पाहायला मिळतात. सागरी आणि खनिज व जैविक संपत्ती,
भूगर्भात ज्याप्रमाणे खनिजे सापडतात त्याप्रमाणे समुद्राखाली खनिजे सापडतात। महासागराच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे पाहायला मिळतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे। सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमियम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅग्नीज, गंधक, युरेनियम इत्यादी साठे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती मिळवले जातात। खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा अधिक असते। सागर तळामध्ये खनिज तेलांचा व नैसर्गिक वायूंचा सुद्धा साठा काही प्रमाणात उपलब्ध आहे। विहिरी खोदून आपण तेल व वायू सुद्धा यांच्यापासून आपल्याला मिळू शकते। आपल्याला जी काही सागरातून मिळणारी संपत्ती आहे त्या संपत्ती सागर संपत्ती असं म्हटलं जातं। भारताच्या सागर तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली। या विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून सुद्धा नेला जातोय। तर सागर संपत्तीमध्ये थेरियम अणु ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जातात। तर मॅग्नेशियम कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये उपयोग केला जातो। तर पोटॅशियम साबण, काच, खत निर्मिती मधील प्रमुख घटक मानला जातो। सोडियम हा कापड व कागद निर्मितीमध्ये उपयोग केला जातो। तर सल्फेट हा कृत्रिम व रेशीम तयार करण्यासाठी उपयोग केला जातो। सागर जैविक साधनसंपत्तीमध्ये कोळंबी, सुरमई, पॉपलेट इत्यादी मासे, तर प्रथिने व जीवनसत्वे यांचे स्रोत असल्याने अन्न म्हणून यांचा उपयोग केला जातो। सुकट, बोंबील यांची भुकटी, कोंबड्यांचे खाद्य, उत्तम खत म्हणून शेतीसाठी उपयोग आणला जातो। शिंपले औषध निर्मिती, अलंकार, शोभेचे वस्तू निर्मितीसाठी, तर बुरशी प्रतिजैवकाची निर्मिती करत असतात। शार्क आणि कॉड मासे अ आणि ड आणि ई जीवनसत्व तेल निर्मितीसाठी केलं जातं। तर समुद्र काकडी कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध निर्मिती म्हणून सुद्धा उपयोग केला जातोय। मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे। मिठागरापासून मिठाची शेती केली जाते। वाहतूक व्यवसाय व सागरी मार्ग, जलमार्ग, सागरी पर्यटन, आर्थिक उत्पादनाचे साधन, तर शोभेच्या वस्तूसुद्धा बनवण्यासाठी आपल्याला उपयोग केला जातो। आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती महत्त्वाची असते। काही साधनसंपत्तीचे साठे मर्यादित आहे म्हणून ते आपण काळजीपूर्वक वापरणे सुद्धा गरजेचे आहे। जर का आपण या साधनसंपत्तीचा योग्यरित्या जर उपयोग केला तर आपणास फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होईल। जंगलाची तोडसुद्धा थांबवायला पाहिजे, कारण जंगलातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे औषधी वनस्पती मिळतात आणि आपल्याला लाखो वर्षापासून जमिनीमध्ये जी काही गाडल्या गेलेली झाडे आणि माणसे यांच्यापासून जीवाश्म इंधन तयार होताना पाहायला मिळालेले आहेत।